आज डे 1 मध्ये मी तुम्हाला काय टीच करणार आहे ते बघून घ्या. तर आपण फ्री स्टाईल काही फ्लॉवर्स बनवणार आहोत. फ्री स्टाईल पेंटिंग हा टॉपिक असेल तुमचा. त्यासाठी आपल्याला सिम्पली काही ड्रॉइंग शिकायची आहे. तर त्यासाठी आपल्याला फ्लॉवर्स कसे बनायचे ते सांगते मी तुम्हाला. हे बघा मी इथे एक राउंड सर्कल केलं. आता खरी गंमत आहे, की आज आपल्यालाही कळेल, की आपल्याला फ्लॉवर कोणत्या पद्धतीचे बनवता येतात. हे बघा असे. तर आपल्याला असे फ्लॉवर बनवायचे आहेत. फ्लॉवर बनवताना शेप असा पूर्ण कर्व्ह नकोय, असं पाहिजे. बघा इथे मी दाखवते. तुम्ही एक व्हाईट कलरचा कोणताही पेपर घ्या आणि त्याच्यावरती फक्त असं रँडम फ्लॉवर्स बनवून घ्या. आता बघा फर्स्ट टाईम तुम्ही करत असताना बऱ्याचदा ॲक्चुअली स्टुडंटना पटकन जमत नाही. मी म्हणूनच म्हणले तुम्हाला, की खरी गंमत आहे. आपल्याला वाटतं, की आपल्याला पटकन फ्लॉवर बघता क्षणी जमू शकते. पण नाही असं होत नाही आणि काहींना होत असेल, लगेच जमत असेल तर वेल एंड गुड आहे. पण आपल्याला फ्री स्टाईल फ्लॉवर्स करायचे आहेत. कुठेही आपण इरेज करणार मी तुम्हाला सांगेन मोस्ट इम्पोर्टंट फॅब्रिकवरती इरेजरचा वापर पेन्सिलने ड्रॉ केल्यानंतर केला जात नाही. जर आपण तसं केलं तर बबल्स येतात त्याच्यावरती किंवा त्याचे यार्न्स असतात किंवा दोरे असतात ते निघतात. जेणेकरून फॅब्रिक तुमचा डॅमेज होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो आणि फॅब्रिक पेंटिंग करताना ते आपल्याला रफ असा सरफेस जाणवेल. त्यासाठी आपल्याला काही जे आपण पेंट करू ते वन टाईम असणार आहे. त्यासाठी तुम्ही पेपरवरती प्रॅक्टिस करा. मुद्दामूनच मी हा पेपर घेतलेला आहे, जेणेकरून तुम्ही पेपरवरती एकदा प्रॅक्टिस केलीत, नंतर फॅब्रिकवरती केलात, की तुमच्या पटकन व्यवस्थित लक्षात येईल. तर बघा सगळ्यात पहिलं राउंड सर्कल करायचंय. हे असं मला नकोय. हे असे फ्लॉवर्स असे हार्ट शेप आपण करतो. हे बघा असे. हे असे बिलकुल पण नकोयत. हे असे हे रॉंग आहे. आपल्याला काय करायचंय, सर्कल व्यवस्थित बनवून घ्यायचंय. त्यानंतर इथून असं, आता दुसरं आपण पेटल स्टार्ट करणार आहोत, इथून असं, इथून असं. आता इथे जी छोटी जागा राहिलेली आहे, त्यालाही भरताना मी मुद्दामून तुम्हाला दाखवलं बघा, अशा प्रकारे. 4 किंवा 5 पेटल्सचा फ्लॉवर तुम्ही करणार आहात. हीच प्रॅक्टिस तुम्हाला डे 1 ला करायची आहे. ज्या प्रकारे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जातं, त्याच प्रकारे तुम्हाला मी पूर्ण पोर्शन टीच करणार आहे. जेणेकरून तुमच्या लक्षात व्यवस्थित येईल. हो, छोटी जागा आहे, ती आपण फिलअप करून घ्यायची. या प्रकारे आपल्याला फ्लॉवर करायचं आहे. अशी आपल्याला फ्लॉवरची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही पूर्ण एक पेज पूर्ण फिलअप करून घ्या, अशा फ्लॉवरची प्रॅक्टिस करून. ह्या फ्लॉवरची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला डायरेक्टली फॅब्रिकवरती हे ड्रॉ करायचं आहे. ही जर प्रॅक्टिस तुमची व्यवस्थित झाली असेल, तर हे सेम फ्लॉवर आपण आता फॅब्रिकवरती ड्रॉ करून घेऊया. आता मी फुल पेज घेतलेलं आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला फटाफट करून दाखवते. असं तुम्हीही फुल पेज फिलअप करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही फिनिशफुली फ्लॉवर्स बनवू शकाल. तर मी दाखवते बघा पटकन. साइझ हे छोटे, मोठे असे करा. एकच साइझ इव्हन ठेवू नका. ज्यावेळेस आपल्याला फ्री स्टाईल कोणत्याही साडीवरती, कोणत्याही दुपट्ट्यावरती आपल्याला जर काम करायचं असेल, त्यावेळेस आपल्याला फ्री स्टाईल पेंटिंग आली पाहिजे. फॅब्रिक पेंटिंग करताना खूप छान आणि रिलॅक्सही वाटतं. मी तर सांगेन की ही थेरपी आहे. छान मेंटली मस्तपैकी तुम्हाला रिलॅक्स करायचं असेल, तर मस्त फॅब्रिक पेंटिंग घ्या करायला किंवा कोणतंही पेंटिंग घ्या करायला. मस्त वाटतं, रिलॅक्स वाटतं. तर मी स्टुडंटनाही सांगते, की छान टॉपिक आहे, क्रिएटिव्ह टॉपिक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. जेणेकरून आपल्यालाही काहीतरी असं रिलॅक्स फील होतं. तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि फॅब्रिक पेंटिंग जमणार नाही किंवा शेप जमणार नाही असं बिलकुलही नाहीये. तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस ठेवा आणि मी मागील व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलंय, की आता खूप सारे ऑप्शन्स निघाले ट्रेसिंगसाठी, जेणेकरून तुम्हाला खूप काही असं बर्डन घ्यावं लागत नाही फॅब्रिक पेंटिंगला किंवा कोणतेही ट्रेसिंग मेथडला. आपल्या इन्स्टिट्यूटमध्येही खूप छान सुंदर पेंटिंग करत असतात स्टुडंट. न्यू बिगिनर स्टुडंट असतात, त्यांना काहीच येत नाही. ज्यावेळेस फर्स्ट डेला ते असे फ्लॉवर्स वगैरे बनवतात, त्यावेळेस खूप असे परेशान होतात, की आपल्याला जमेल की नाही. पण लास्ट डे त्यांचा खूप बघण्यासारखा असतो. फॅब्रिक पेंटिंग किंवा कोणतेही पेंटिंग करताना हात रिलॅक्स असले पाहिजेत, मूव्हेबल असले पाहिजेत. आपण सतत काम करत असतो घरी किंवा आपले हात सतत कामात असतात, त्यामुळे पटकन असे वळत नाही. त्यामुळे छान असे फ्री स्टाईल तुमचे हँड्स मूव्ह झाले पाहिजेत. हे बघा एकदम रिलॅक्सली काहीच असं बर्डन घ्यायचं नाहीये.
आता ज्यांना मेहंदी येत असेल किंवा मेहंदी करत असतील, त्यांना असे फ्लॉवर जमतात. पण त्यांना फ्लॉवर जमतात ते थोडे वेगळे पद्धतीचे आहेत. मी कशावरनं सांगते, मलाही एक्सपिरियन्स आहे. काही स्टुडंट माझ्याकडेही ऑलरेडी मेहंदी त्यांना येते, तसे लर्निंग स्टुडंट असतात. मग ते फ्लॉवर जे बनवतात ते वेगळ्या पद्धतीचे आणि आपण जे बनवतो ते वेगळ्या पद्धतीचे बनवत आहोत. मग ते तसे तुम्ही बनवत असाल, तर ते थोडंसं चुकतंय. हे लक्षात घ्या. आपल्याला असे फ्लॉवर हवेत. बघा इथून मी स्टार्ट करते आणि नंतर मी स्प्रेड आउट करतीये. इथून मी स्टार्ट करते आणि बाहेरच्या साइडला मी स्प्रेड आउट करतीये. इथून मी स्टार्ट आणि बाहेरच्या साइडला स्प्रेड आउट. जेणेकरून माझी ही पूर्ण जागा व्यवस्थितपणे युटिलाइज होते आणि माझा सर्कल छोटाच आहे, पण इतके सारे पेटल्स त्याच्यामध्ये इझिली बसतायत. एकाच पेंटिंगवरती तुम्ही ट्वाइस अ टाईम सारखं-सारखं रिपीट त्याच्यावरती करू नका. तुम्हाला असं फ्री स्टाईल साइड-साइडलाच घ्यायचंय. इरेज करा, प्रॉब्लेम नाहीये. मी आता पटकन तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, जमतायत मला. पण तुमच्या वेळेस असं होत असेल, न्यू बिगिनर स्टुडंट असतील, त्यांना असं होत असेल, की तुम्हाला पटकन येत नसेल, तुम्ही इरेज करा, पेटल व्यवस्थित करा. पण त्याच्यावरतीच तुम्ही सारखं-सारखं रिपीटेडली असं करायचं नाही. 2-2 लाईन नकोयत आपल्याला. म्हणजे एक लाईन काही वेळेस काय होतं, आपल्याला पटकन जमत नाही. तर आपण काय करतो, इथून अर्धी केली, नंतर मग परत अजून एक लाईन करतो आणि परत अजून एक लाईन करून असं करतो. तसं करू नका. वन टाईमच जे असेल ते असेल. हे बघा असं. अशा प्रकारे आपल्याला फ्लॉवर फ्री स्टाईल पेंटिंग आहे. हँडमेड कशाला बोललं जातं तेच तुम्हाला सांगेन मी. मशीन मेड असं त्याच्यामध्ये सगळे पेंटिंग्सचे जे ड्रॉइंग असतात किंवा कोणतंही आर्टिकल छोटं असतं ते एकसारखं दिसतं. फ्री स्टाईल पेंटिंग किंवा हँडमेड त्याच्यामध्ये काहींचा शेप थोडासा वेगळा असेल, काहींचा शेप असा असेल किंवा काहींचं वेगळं असेल. तर ह्यालाच हँडमेड म्हटलं जातं. नॅचरली मेडलाच हँडमेड म्हटलं जातं. मग तुम्ही त्याची काळजी करू नका, की आपले ह्या फ्लॉवरपेक्षा हा फ्लॉवर वेगळा आहे थोडा किंवा हा वेगळा आहे. नाही थोडंसं 19-20 असू शकतं. फ्लॉवरला फ्लॉवरच बनवायचंय, वेगळं बनवायचं नाहीये. पण आपण थोडीशी साईज छोटी-मोठी करू शकता. म्हणून तर त्याला फ्री स्टाईल हँडमेड पेंटिंग म्हटलं जातं आणि हँडमेड वस्तू ही अशा एक्सपेन्सिव्ह का असतात? कारण की ते हाताने बनवलेले जातात म्हणून. आणि कॉम्प्युटराइज असू देत किंवा मशीन मेड असू देत, ते एकसारखे असतात. कारण की ते मशीन मेड असतात. म्हणूनच त्याला मशीन मेड म्हटलं जातं. थोड्या वेळानंतर तुम्हालाही अशी मज्जा यायला लागेल हे करत असताना. ज्यावेळेस तुम्हाला जमायला लागेल त्यावेळेस A3 साइज पेपर मी घेतलेला आहे. तुमच्याकडे A4 साइज असेल किंवा कोणतीही ड्रॉइंग बुक असेल, तरी त्याचा वापर करा. पण पूर्ण पान फिल करा. त्या फ्लॉवरने तुम्ही एकच बनवलं आणि पटकन म्हणाल, की नाही जमतंय आपल्याला. जमत असेल तर वेल एंड गुडच आहे, पण प्रॅक्टिस नक्की करा. ज्यावेळेस अशी एखादी स्टेज येईल, की तुम्हाला ऑल ओव्हर पूर्ण फॅब्रिकवरती फ्लॉवर्स ड्रॉ करावे लागतील. त्यावेळेस तुम्हाला ते जमले पाहिजेत. हे बघा मी कुठलीही प्लीज पेपरची ठेवली नाहीये. तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजावं म्हणून मी पूर्ण प्लेस फिल केलेली आहे. आपल्याला स्वतःची साडी डिझाइन करायची आहे, एखादा स्टोल डिझाइन करायचं आहे, एखादं कुशन कव्हरवरती आपल्याला पेंटिंग करायचं आहे, बेडशीटवरती करायचं आहे. खूप सारे ऑप्शन आहेत. कुर्ती आहे, कुर्ता आहे, नंतर सलवारच्या बॉटमला आहे. खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे आणि फॅब्रिक पेंटिंग हे प्रत्येक फॅब्रिकवरती केलं जातं. फॅब्रिक पेंटिंगचं स्पेसिफिकेशन नाहीये, की आपण ह्याच कापडावरती चालणार आहे किंवा त्याच कापडावरती चालणार आहे, असं बिलकुल पण नाही. बघा ह्या प्रकारे आपण सगळे फ्लॉवर ऑलमोस्ट कंप्लीट करून घेतलेले आहेत. तुम्हीही नक्की कंप्लीट करा आणि तुम्हाला हे फ्लॉवर्स बनवताना काही कॉम्प्लिकेशन येत असेल किंवा काही अडचणी फेस कराव्या लागत असतील, तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. वरचे जे कर्व आहेत ते खूप असे इव्हन नाहीयेत किंवा खूप कर्व नाहीये. मी तुम्हाला आता सांगितलं, की आपल्याला पूर्ण असं हार्ट करायचं नाहीये बघा, हे फ्लॉवर करताना. हे बघा असा हार्ट पूर्ण करायचा नाहीये आपल्याला. असा हार्ट नाही, हे रॉंग आहे आणि बाकी सगळे हे करेक्ट आहे. असं पूर्ण पान तुम्हीही फिलअप करून घ्या, पूर्ण ड्रॉ करा. सतत प्रॅक्टिस करत राहा. रिपीटेडली करत गेलात, की हे असं परफेक्ट येईलच नक्की. आणि ही साइज राउंड सर्कल बघा असं करायचंय आपल्याला. आता मी हे सेम फ्लॉवर तुमची ही प्रॅक्टिस एकदा झाली, की तुम्ही फॅब्रिक घ्यायचंय आणि फॅब्रिकवरती आपल्याला ड्रॉ करायचंय. आता फॅब्रिकवरती ड्रॉ कसं करायचं ते दाखवूयात. तर आता आपण फ्लॉवरची प्रॅक्टिस केलेली आहे. तर आपल्याला फॅब्रिकवरती ते फ्लॉवर्स बनवायचे. त्यासाठी आपल्याला काय-काय मटेरियल लागणार आहे आणि फॅब्रिक पेंटिंग करताना आपल्याला फॅब्रिक कसं फिक्स करायचं ते मी तुम्हाला सांगून देते. मी मटेरियल लिस्टमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या वेळी सांगितलं नाही, की आपल्याला रिंगही लागणार आहे. पण मटेरियल लिस्ट जी आपली कम्युनिटी पेजवरती शेअर केलेली आहे, त्याच्यावरती हे आहे दिलेलं.
तर आता बघा आपल्याला रिंग लागणार आहे. रिंगची साइज तुम्ही घेणार आहात 10 इंच किंवा 12 इंचापर्यंत. खूप मोठी साइज घेऊ नका. आपण आर्टिकल बनवणार आहोत 10 बाय 10 किंवा 11 बाय 11 चे आणि याचाही आपण पूर्ण पोर्टफोलिओ किंवा पूर्ण फाईल बनवून घ्यायची आहे. जेणेकरून तुमच्याकडे तुमचं सगळं केलेलं फॅब्रिक पेंटिंगचं एकत्र स्टफ एकाच ठिकाणी राहील. तर मग आपल्याला असे सॅम्पल्स बनवून घ्यायचे आहे आणि तुम्ही अशाच पद्धतीने करा. प्रोफेशनली व्यवस्थित तुमच्याकडे सगळं फोल्डर तुमचं असणार आहे. तर त्यासाठी मी 10 इंचाची रिंग घेतलेली आहे आणि कॉटनचं फॅब्रिक घेतलं. आता कॉटनच्या फॅब्रिकमध्येही बरेचसे डिफरंट असतात. काही वेळेस पातळ असतं फॅब्रिक, काही वेळेस थिक असतं. तर खूप पातळ फॅब्रिक पर्चेस करू नका. काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम पेंटिंग करताय, न्यू बिगिनर स्टुडंट जे फर्स्ट टाईम फॅब्रिक पेंटिंग करायला सुरुवात करतील, तर तुमचा कलर लगेच स्प्रेड होईल. तुम्ही जर एकदम पातळ फॅब्रिक यूज केलं, तर खूप स्प्रेड होईल कलर आणि पाण्याचा जर थोडाही त्याच्यामध्ये यूज झाला, तर तो पूर्ण कलर तुमचा वाया जाईल. जेणेकरून तुम्ही फॅब्रिक घेताना मी सजेस्ट करेन 120 किंवा 150 पर्यंत मीटर जो फॅब्रिक असेल, 120 ते 150 पर्यंत मीटर जो फॅब्रिक तुमचा असेल, तो कॉटनचा प्युअर कॉटन फॅब्रिक तुम्ही पर्चेस करायचा बघा एकदम जाड थोडं जाड पण खूप जाड नाही म्हणणार मी, मीडियम जाडाचा कापड आहे आणि कॉटनचा फॅब्रिक घेतलेला आहे. सुरुवातीला आपण कॉटन फॅब्रिकपासून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण प्रत्येक कापड कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर मी फॅब्रिक पेंटिंगचे कलर घेतलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलंय, की आपण फेविक्रिल ब्रँडचंच घ्यायचंय का असाही प्रश्न असेल, तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा यूज करू शकता. पण मला याचा अनुभव छान आहे फेविक्रिलचा, म्हणून मी हेच घेतलेलं आहे. तर हे फेविक्रिलचं पूर्ण आपण फॅब्रिक पेंटिंग हे बघा फॅब्रिक कलर्स ह्याच्यावरती लिहिलेले आहेत सॉफ्ट. तर तुम्ही हाच पर्चेस करायचा आहे आणि पॅलेट घेतलंय. पॅलेट नसेल तुमच्याकडे काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही घरातली कोणतीही डिश घ्या. कोणतीही फॅन्सी गोष्टी लागणारच आहेत असं काहीच म्हणणं नाहीये माझं. फॅब्रिक लागणार आहे बघा आपल्याला. प्रत्येक वेळेस ब्रश धुवायचा आहे, तो क्लीन करायचा आहे. खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे फॅब्रिक पेंटिंगमध्ये तुमचे ब्रश नेहमी क्लीन असले पाहिजेत आणि व्यवस्थित ते सुकवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही कापड घेताना कोणताही असा फॅब्रिक घेऊ नका त्याच्यामध्ये स्टार्च असेल. स्टार्च जर असेल किंवा त्याच्यावरती खळ असेल, तर ते पटकन ते क्लीन होणार नाही. किंवा ह्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण सोकून घेणार नाही पाणी त्याच्यामध्ये. त्यासाठी तुम्ही असा एखादा फॅब्रिक घ्या, ज्याच्यात तुमचं ब्रश व्यवस्थित क्लीन होईल. मी पेन्सिल घेतलेली आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपण इरेजरचा वापर कुठेही करू शकत नाही कापडावरती, म्हणून आपल्याला पेन्सिल लागणार आहे. आणि फॅब्रिक पेंटिंगमध्ये मला जे कलर लागणार आहे बघा, हा कलर आहे आपला राणी कलर जो दिसतोय तो. ह्याच्यावरती नेम्सही असतात. तुम्ही नेम्सही लर्न करून घ्या. डीप ब्रेल पर्पल कलर आहे 264 नंबरचा. तर हा कलर आपल्याला यूज आता आपण करणार आहोत आणि नेक्स्ट आहे तो व्हाईट कलर आपण घेणार आहोत फॅब्रिक पेंटिंगचे. असे 2 कलर घेतलेले आहेत बघा आपण. तर हे यूज करून मी आज तुम्हाला तो फ्लॉवर जो आपण पेंट केलेला आहे, फ्लॉवर जो आपण ड्रॉ केलेला आहे, तो दाखवणार आहे. त्यानंतर ब्रश मी घेतलेले आहेत. ब्रशमध्ये साइझेस मी सांगेन, मी तुम्हाला सगळेच ब्रश पर्चेस करायला सांगितलेत. त्याच्यामध्ये फ्लॅट ब्रश तुम्ही घेणार आहात 2 ते 4 नंबरचं. त्यानंतर मग दुसरा ब्रश आहे, हे बघा 2 आणि 4 दोन्ही नंबर मी घेतलेले. 2 ते 4 नंबरमध्ये कोणताही फ्लॅट ब्रश घ्या. त्यानंतर राउंड ब्रश आहे तो 6 नंबर किंवा 4 नंबर तुम्ही घ्या. 6 नंबर किंवा 4 नंबर ब्रश तुम्ही घेणार आहात. प्रत्येक वेळेस फॅब्रिक पेंटिंग करताना तुम्हाला मी नेहमी ब्रश सजेस्ट करेन, की कोणते वापरायचेत. ब्रश वापरताना व्यवस्थित ब्रश पाहिजेत बघा. क्लीन पाहिजेत तुमचे ब्रश. आता रिंग फिक्स कशी करायची ती दाखवून देते मी तुम्हाला. आता आपण आरीवर्कची रिंग जशी फिक्स करतो त्याच प्रकारे फॅब्रिक पेंटिंगची रिंग फिक्स करायची आहे आपल्याला आणि वॉटर कंटेनर फार इम्पोर्टंट. हे बघा मी याच्यातच पाणी घेतलेलं आहे. वॉटर कंटेनरही मार्केटमध्ये भेटतं. तुम्ही तोही पर्चेस करू शकता किंवा आपल्या घरी कोणताही बाउल असेल त्यात पाणी घेतलेलं चालणार आहे. मी तुम्हाला तेच सांगते फॅन्सी गोष्टी आपल्याला पर्चेसच करायची अशी काही आवश्यकता नाहीये. जे काही घरी मटेरियल अवेलेबल आहे तेही घेऊ शकता तुम्ही. फक्त पेन्स किंवा ब्रश आहेत ते तुम्हाला पर्चेस करावेच लागणार आहेत. आणि आपण आता फिक्स करून घेऊया. छोटी रिंग आपण खाली ठेवलेली आहे. छोटी रिंग खाली ठेवली आहे. त्याच्यावरती आपण फॅब्रिक ठेवलंय. हा आपला कापड व्यवस्थित ठेवलेला आहे. एजेस थोडेसे बाहेर असू द्या ह्या रिंगच्या आणि आपण वरच्या साइडला मोठी रिंग फिक्स करूयात. इथे बघा असा हा स्क्रू आहे. त्याला थोडंसं लूज करून घ्यायचं आणि इथे फिक्स करून घ्यायचं. फॅब्रिक पेंटिंगच्या वेळेस आरी वर्कसारखं खूप टाईट फॅब्रिक पाहिजे का? तर नाही. थोडंसं टाईट लागणार आहे. प्रचंड टाईट लागणार नाहीये. थोडंसं स्क्रू टाईट करून घेऊया आणि इथून फॅब्रिकला थोडं-थोडं ओढून घेऊयात. खूपच ताणू नका फॅब्रिक. थोडं-थोडं ताणायचं फक्त आपल्याला. आता मी तुम्हाला काही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण सांगेन. फॅब्रिक पेंटिंग करताना तुमचा कलर कुठेही सांडला नाही पाहिजे, याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कलर कधीही निघत नाही, ह्याला कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नाहीये. फॅब्रिक पेंटिंग करताना खूप ग्रेसफुली करायचं आहे. ज्यावेळेस आपण
फॅब्रिक पेंटिंग करतो, त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण ब्रश घेतला, इथे कलर ठेवलं, इथे ठेवलं आणि आपण पटकन घेतला आणि कुठेतरी आपला ड्रॉप पडला, तर तो निघणार नाहीये. सगळ्यात इम्पोर्टंट. म्हणून आपण जे काही आपल्या वस्तू घेणार आहोत, पॅलेटमध्ये आपण रंग व्यवस्थित काढून घ्यायचे. रंगाची एक साइडला पॅलेट व्यवस्थित ठेवायचं, एक साइडला कंटेनर व्यवस्थित ठेवायचा आणि तुमचं नेहमी क्लीन करायसाठी जो क्लॉथ आहे, तो व्यवस्थित रफ क्लॉथ तुम्ही व्यवस्थित ठेवणार आहात. इथे-तिथे करू नका. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे, की आपण फक्त आर्टिकलकडे लक्ष देताना साइजचं कापडही कसं फिक्स करून घ्यायचं, जेणेकरून तुमचा कधी इकडे-तिकडे पडणार नाही. आपल्याला कलरिंग करताना खूप काळजी घेणं इम्पोर्टंट आहे. हे आपण आता फॅब्रिकवर करत आहोत. तुम्ही फॅब्रिक चेंज करू शकता. पण ज्यावेळेस क्लायंटचे ब्लाउज येतील आणि क्लायंटचा कोणता सॅम्पल असेल, त्यावेळेस आपल्याला खूप लक्ष देऊन फॅब्रिक पेंटिंग करायचं जेणेकरून ते व्यवस्थित आणि काळजीपूर्वक होऊन जाईल. तर आता बघा मी हे फॅब्रिक घेतलेलं आहे. आता तुम्हाला या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी मी सांगत आहे, पण त्याच्यावरती लक्ष देणं फार इम्पोर्टंट आहे. डे 1 स्टार्ट करत आहोत. फ्री स्टाईल. मी असं सॅम्पलवरती लिहून घेत आहे, पण तुम्ही असं लिहू नका. तुम्ही कुठेतरी वेगळीकडे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे फोल्डर कसा बनवायचा. त्यावेळेस तुम्ही फोल्डरच्या वरती अशी हेडिंग द्या. डे 1 मध्ये आपण काय केलेलं आहे त्याची. जेणेकरून तुमचा हा फॅब्रिक यूज होईल व्यवस्थित. आता बघा इथे आपण फ्री स्टाईलचे फ्लॉवर खूप शार्प नकोय आपल्याला पेन्सिल. थोडंसं असं पाहिजे जेणेकरून ते व्यवस्थित ड्रॉ करता येईल. हे बघा ह्याच्यात थोडंसं चुकलं किंवा काही असं प्रॉब्लेम तुम्हाला वाटलं, की ह्याच्यात थोडंसं व्यवस्थित आलं नाही, प्लीज तिथेच राहू द्या त्याला. तुम्ही पटकन त्याला इरेज करा किंवा नाही माझं चुकलंच आहे, मी आता परत कसं करू किंवा नको हे नको दुसरं सॅम्पल करू, बिलकुल नको. फ्री स्टाईल पेंडिंग आहे. जसं येईल तसं येईल. पण हो, प्रॅक्टिस पहिली आपण पेजवरती करून घेतलेली आहे, जेणेकरून ते थोडंसं परफेक्टच येईल. असे पूर्ण सॅम्पलवरती 4 ते 5 फ्लॉवर बनवून घ्या. बघा असे फ्लॉवर्स बनवून घेतलेले आहेत. आता ह्याला पेंटिंग कसं करायचं ते बघून घेऊया. स्पीडवरती जर आपला फॅन चालू असेल, तो कमी करून घ्या, कारण की कलर्स लवकर ड्राय होतात. कलरची काळजी घेणं गरजेचं आहे, की कलर पटकन ड्राय नाही झाले पाहिजे. त्यासाठी तुमचं फॅनचं स्पीड थोडी कमी असली पाहिजे, कारण की आपण फॅनखालीच काम करणार आहोत. तर जेणेकरून हे पटकन ड्राय होणार नाहीत आणि पाण्याचा वापर फॅब्रिक पेंटिंगमध्ये आपल्याला कुठेच करायचं नाहीये. पाण्याचा वापर कुठेच केला जाणार नाहीये. आपल्याला फक्त ब्रश सारखं क्लीन करायचं आहे. काही कलर्स पुढे जे आपण ॲडव्हान्सकडे जाणार आहोत, त्यावेळेस काही कलर्स असे असतात, त्याच्यात आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो. आता जे मी वापर करणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर होणार नाहीये. फक्त ब्रश क्लीन करण्यासाठी मी वॉटरचा यूज करणार आहे. आता मी इथे आता बघा मी कलर रिमूव्ह करून घेत आहे. कलर रिमूव्ह करण्यासाठी मोठा ब्रश वापरा, जेणेकरून पटकन काढून घ्याल. एकाच कलरचा ब्रश वेगवेगळ्या बॉटल्समध्ये यूज करू नका. कलर्स तिथेच राहतात, परत निघत नाहीत. आणि पटकन कॅप्स लावून घ्या, जेणेकरून ते ड्राय होणार नाही. काही वेळेस असं फेस करावं लागतं तुम्हाला, की थोडंसं ड्राय होतात किंवा काय. ब्रश हे सारखे चेंज करावे लागणार आहेत. ब्रश पटकन खराबही होतात फॅब्रिक पेंटिंग करून किंवा कोणतंही पेंटिंग करून. तर ब्रश आपल्याला सारखे चेंज करावे लागतात. कलर रिमूव्ह केलेले आहेत आपण व्हाईट कलर आणि डार्क पिंक कलर आहे तो. आणि आता आपण कलरिंग करायचंय. कलरिंग करताना व्यवस्थित कलरिंग करा. ब्रश व्यवस्थित क्लीन करा. आता फ्लॅट ब्रश सगळ्यात पहिलं मी घेणार आहे. फ्लॅट ब्रश घेतलेला आहे मी 4 नंबरचं. ब्रश व्यवस्थित वॉश करून घेतलेला आहे आणि तो क्लीन करून घेतलाय. आता सगळ्यात पहिलं हे बघा टिपवरती एकदम पुढच्या टिपवरती हा पिंक कलर घेतलाय आणि त्याने मी एजेस हे बघा असे एजेसला कलरिंग करतेय. फ्लॅट ब्रश वापरायचा आहे आपल्याला. आणि डायरेक्शन फार इम्पोर्टंट आहे फॅब्रिक पेंटिंगमध्ये. आपण असं घेतलं आणि कुठेही कोणत्याही वळणावरती पेंटिंग करू शकत नाही. ब्रश क्लीन करायचा आहे. परत त्याला ड्राय करून घ्यायचं आहे आणि आता व्हाईट कलर घेतलाय मी टिपवरती आणि त्याच डायरेक्शनवरती मी व्हाईट कलर लावणार आहे. आणि आता आपल्याला पूर्ण व्हाईट कलर त्याच्यात मर्ज करायचा आहे. कलर पूर्ण व्यवस्थित मर्ज झाला पाहिजे. शेड्स बघा तुम्हाला व्यवस्थित दिसतील.
पुन्हा मी थोडंसं पिंक कलर घेते. कलर तुमचे मिक्स झाले पाहिजेत, व्यवस्थित ब्लेंड झाले पाहिजेत. मर्ज करणं, कलरमध्ये कलर मिक्स करणं फार इम्पोर्टंट आहे. पुन्हा बघा मी दुसरा पेटल दाखवते. सगळ्यात पहिलं आपल्याला एजेसवरती आकाराप्रमाणे ब्रश पकडताना स्मूथली हँडल करा. रेषेच्या बाहेर कलर जाता कामा नये. ब्रश वॉश करायचंय. आता व्हाईट कलर घ्यायचाय. आणि व्हाईट कलर पूर्ण पिंक कलरमध्ये मिक्स करायचा आहे आपल्याला. जेणेकरून आपला कलर पूर्ण मर्ज होईल. फ्लॅट ब्रश मर्ज करण्यासाठी छान पद्धतीने वापरता येतात. त्यात व्हाईटचं प्रमाण जास्त असणार आहे. कोणतेही डार्क फॅब्रिकवरती हे कलरचे फ्लॉवर्स खूप सुंदर दिसतात. ऑल ओव्हर तुम्ही बॅक साइड ऑफ ब्लाउजचेही असे फ्लॉवर्स करू शकता. खूप कोरडा ब्रश फिरवत राहायचं नाहीये सतत तुम्हाला. व्हाईट कलर थोडंसं मी अजून घेते, ॲड ऑन करते याच्यात. आणि ब्रश सारखं क्लीन करणं फार इम्पोर्टंट आहे. बघा असं मिक्स केलं आपण. बेस बघाल तुम्ही एकदम सॉफ्ट सरफेस तयार झालेला आहे. कुठेही रफ नाहीये. एकावरती एक कलर सारखं रिपीट करत राहायचं नाहीये, जेणेकरून तुमचे इथे एजेस किंवा हे सॉफ्टनेस व्यवस्थित येणार नाही. एकावरती एक कलर सारखं रिपीट करत राहायचं नाही, जेणेकरून तुमचे हे सॉफ्ट असं व्यवस्थित दिसणार नाही, असं काही करू नका. आपण एकदा कलर घ्यायचा आहे. ब्रशच्या टिपवरती मी पिंक कलर घेतेय बघा. आणि आकाराप्रमाणेच कलरिंग करताना हे फार इम्पोर्टंट आहे, की जसं आपलं मूव्हमेंट असेल फ्लॉवरचं, त्याच प्रकारे आपल्याला ब्रश फिरवायचा आहे. कलरिंग करताना खूप छान फील होतं, मस्त वाटतं आणि इंटरेस्टिंग वाटतं. त्यानंतर मी आता व्हाईट कलर घेतलाय, ब्रश क्लीन केलाय. नंतर मग मी ह्यानी पुसून घेतलंय कापडाने व्यवस्थित आणि आता इथे व्हाईट कलर ॲड केलंय. परत मी क्लीन करते. सारखं ब्रश क्लीन झाला पाहिजे, ही सवयच करून घ्या. आणि डायरेक्शन बघाल तुम्ही, वरून खालच्या बाजूला घेतेय मी असं. तो मूव्हमेंट फ्लॉवरचं एक दिशेलाच असलं पाहिजे. आपण कलरिंग कधी असं नाही करू शकत, असं नाही करू शकत. कलरिंगचं एक वे असतं कलरिंग करण्याचं. आपल्याला त्या पोर्शनमध्येच असंच कलरिंग करावं लागतं. जसं तो आकार असेल तसंच कलरिंग करावं लागतं. तर बघा पुन्हा मी कलर घेतलेला आहे. एजेसलाच मी कलर लावते. डे 1चं आपलं फॅब्रिक पेंटिंगचा हा सेशन आहे. परत ब्रश क्लीन करून घेतलं. पाणी खूप खराब झालं असेल, तर ते दुसरं चेंज करा परत पाणी. आता बघा फ्लॉवर जसं-जसं बनत जाईल, तसं-तसं तो कसं दिसत जाईल बघा छान. कलरिंग जास्त झालंय तर रिमूव्ह करा. ब्रश क्लीन करून घ्या. क्लीन केल्यावरती ड्राय करायला विसरू नका. जर तुम्ही ड्राय नाही केलंत आणि तसंच त्याच्यावरती यूज केलंत, तर पूर्ण पाणी असेल त्याच्यामध्ये. आता तुम्ही बघाल तर कुठेही रफ नाहीये पेंटिंग, कुठेही रफ नाहीये आणि तेच फार इम्पोर्टंट आहे, की तुम्हाला पेंटिंग रफ ठेवायची नाहीये. आपल्याला स्मूथ कलर त्याच्यामध्ये मिक्स करायचे, ब्लांडिंग.
कलर कधीही मिक्सिंग होणं फार इम्पोर्टंट आहे. आणि एजेसच्या बाहेर जायचं नाही आणि कलर कुठेही बघा लागलेला नाहीये. बऱ्याचदा काय होतं आपली पेंटिंग कंप्लीट झाली, की आपण असा हात टेकवतो आणि आपल्या इथे कलर लागतं. इथे कलर लागला, की आपण दुसरीकडे घेतलं, की आपण टेकवलं, की तो कलर तिकडे बरोबर उठतो. म्हणून नेहमी बघा माझा हात मी असा ठेवलेला आहे. वरती आहे माझा हात. मी इथे बेसला इथे टच करतेय आणि हा हात माझा वरच आहे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत फॅब्रिक पेंटिंगमध्ये लक्ष देण्यासारख्या, की तुम्ही हे हँगर्स ठेवणार आहात. काही वेळेस तुमचा हात थोडासा थोडंसं असं व्यवस्थित स्टेबल नाही होणार कदाचित. पण एकदा सवय लागली की तुम्हाला व्यवस्थित जमेल. फॅब्रिक पेंटिंग ही डिफिकल्ट आणि तेवढंच ईझी आहे मी म्हणेन. तुम्हाला फक्त सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती असल्या पाहिजेत. त्याच्यातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, की त्याच्यामध्ये काय ट्रिक्स आहेत किंवा काय टिप्स आहेत. त्या सगळ्या टिप्स एंड ट्रिक्स तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. जेणेकरून तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग ईझी वाटेल करायला, फार डिफिकल्ट नाही वाटणार. कलर मिक्सिंग इम्पोर्टंट आहे फार. आणि ब्रश क्लीन करणं. आता मी तुम्हाला एक सांगेन, की ज्यावेळेस इथे व्हाईट सरफेस आहे, करेक्ट? आणि मी नेहमी ब्रश घेऊन जाताना नेहमी पूर्ण पिंक कलरवरती घेऊन जात असते. तर जेव्हा मी पिंक कलरवरती घेते, त्यावेळेस ह्याच्यावरती ब्रशवरती पिंक कलर चढतो आणि पुन्हा आपण जर इकडे व्हाईटकडे केला, तर पिंक कलर इथे उठेल. म्हणून काय करायचंय, आपण इथे एकदा ब्रश फिरवला, की तो आपण वॉश करून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित सुकवून घ्यायचा आहे आणि परत व्हाईट कलर पाहिजे किंवा कोणता कलर पाहिजे तो यूज करायचा. अशा प्रकारे तुम्ही सगळे फ्लॉवर्स कंप्लीट करून घ्यायचे. किती सुंदर दिसतात बघा. शेड्स बघा. डार्कर आहे टिन्स एंड टोन्स. डार्कर, लाइटर, लाइटर, लाइटर आणि पूर्ण लाइटर अशाच पद्धतीने सगळे फ्लॉवर्सला कलर झालं पाहिजे. डार्कर शेड आणि लाइटर शेड असे पटकन एक्सप्लेन झाले पाहिजेत. सुरुवातीला मे बी जमणार नाही. थोडीशी प्रॅक्टिस करत राहिलात तर व्यवस्थित जमेल आणि जसं मी सांगितलंय तुम्हाला आता करताना छोट्यातल्या छोट्या गोष्टी मी दाखवल्यात कसं करायचंय. त्याच पद्धतीने केलं तर बिलकुल फ्लॉवर कुठेच चुकणार नाहीये. सुरुवातीला मे बी थोडंसं डिफिकल्टीज फेस करावे लागतील, पण नंतर पटकन जमेल. इथे बघा थोडंसं कलरिंग पार्ट राहिलं होतं आणि फॅब्रिकही इम्पोर्टंट आहे. फॅब्रिकही तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. तसेच आपण सगळे फ्लॉवर्स आता कलर करून घेऊयात. मी पुन्हा तुम्हाला दुसरा फ्लॉवर दाखवते. आता मी इथे दुसरा फ्लॉवरही तुम्हाला करून दाखवत आहे. आता बघा सगळे फ्लॉवर्स मी अशा छान पद्धतीने कंप्लीट करून घेतलेले आहे. एकदा पेंटिंग ड्राय झालं त्याच्यावरती पुन्हा कलर करता येतं का? असा प्रश्न जर तुमचा असेल, तर पूर्ण ड्राय झाल्यावरती त्याला थोडंसं चेंज करू शकता तुम्ही. पण त्याच कलर ओलं असेल आणि तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल त्याच्यात, तर तुम्ही करू शकत नाही. तर ह्या पद्धतीने सगळे फ्लॉवर कलर करून घेतलेले आहेत. आता मिडल पार्टला मी येलो कलर करून घेणार आहे इथे. तर आपण सिंपल येलो कलर घेऊया. आता बघा इथे मी येलो कलर घेतलेला आहे. लाईट येलो शेड आहे तो. आणि याच्यावरती बघा नंबर्स आणि नावं दिलेली आहेत तुमच्या. लेमन येलो कलर बघा दिला इथे 211 हे नंबर्स आहेत जेणेकरून आपल्याला समजा कधी लागत असेल. सिंगल कलर्स अवेलेबल होतात का तुम्ही तुमच्या एरियामध्ये चेक करा. पण बरेचदा पूर्ण बॉक्सेस पर्चेस करावं लागतं. इतर कोणते कलर असतील त्याच्यामध्ये सिंगल कलरही भेटतात. त्यासाठीच हे नावं दिलेली असतात, नंबर दिलेले असतात. जेणेकरून तुम्हाला कधी आणायचं असेल, तर तुम्ही घेऊन येऊ शकता. तर लेमन येलो कलर मी ह्याच्यामध्ये रिमूव्ह करतेय.
ब्रश पूर्ण क्लीन करायचं आपल्याला व्यवस्थित आणि याला कॅप लावून घ्यायचे. कधीही रिमूव्ह करून ठेवू नका बॉटल्स, जेणेकरून ते ड्राय होऊ शकतात. आता मी राउंड ब्रश घेतलेला आहे 6 नंबरचा किंवा 4 नंबरचा तुम्ही राउंड ब्रश घेणार आहात. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शेड वगैरे केलेले नाहीयेत मी. डायरेक्टली येलो कलर दिलेला आहे. आपला डे 1 न्यू बिगिनर्ससाठी फर्स्ट डेचा क्लास आहे. त्यासाठी आपण इथे शेड्स वगैरे काही ॲड नाही केलेले आहेत. डायरेक्टली केलंय. आपण बेसिक पासून स्टार्ट करत आहोत पूर्ण क्लास. तर बघा इथे कलरिंग करताना माझं इथेही कलर लागलेला आहे. तर ती काळजी घ्यायची आहे व्यवस्थित. ह्या प्रकारे बघा सगळे कलर्स आपण केले किती छान दिसतं. येलो कलर तिथं हायलाइट होतोय. आणि आता आपण आउटलाईनला तुम्ही कलर देऊ शकता. मेटॅलिक गोल्ड कलरही देऊ शकता. असे हे फ्लॉवर्स कुठे यूज होतील तेही तुम्हाला सांगते मी. ऑल ओव्हर आपण व्हाईट कलरचा ब्लाउज घेतलेला आहे. व्हाईट कलरचा पूर्ण बॅक सेक्शन. बोट नेकलाईन आहे, बॅक नेकलाईन आहे. त्याच्यावर तुम्ही असे पूर्ण ऑल ओव्हर फ्लॉवर्स बनवा आणि तो ब्लाउज स्टिच करा किंवा स्टिच करायला द्या. आता मी ह्याला बॉर्डरला गोल्ड मेटॅलिक कलरने हायलाइट करणार आहे, जेणेकरून अजून छान दिसतील फ्लॉवर्स. तुम्ही असेच ठेवू शकता. ब्लॅकनी आउटलाईनही करू शकता. मी एक ब्लॅक कलरने आउटलाईन करून तुम्हाला दाखवते आणि एक मेटॅलिक कलरने दाखवते. तर आउटलाईन्स केल्याने अजून एन्हान्स होतं पेंटिंग, अजून सुंदर दिसतं. त्यासाठी आपण करायचं आहे. बघा इथे पर्ल मेटॅलिक कलर घेतलेला आहे मी आणि ब्रश घेतलेला आहे 4 नंबरचा राउंड कलरचा राउंड ब्रश आहे. 4 नंबरचा राउंड ब्रश वापरायचा आहे. आपल्याला थोडेसे लाईन्स दिसले पाहिजेत म्हणून आपण एकदम फाईन ब्रश यूज करणार नाही आहोत. तर इथे मी मेटॅलिक कलर काढून घेते. 3D आउटलाइनरचाही वापर करणार आहोत आपण फ्युचरच्या क्लासेसमध्ये. आता ब्रश क्लीन करून घेतलेला आहे आणि आता बघा मी एजेसवरनं कलरिंग करते. कलरिंग करताना वन स्ट्रोकमध्ये तुम्हाला कलरिंग करायचं आहे. जिथे राहतंय तिथूनच सुरुवात आपण करायची आहे. बघा अशा पद्धतीने. कलर प्रॉपरली घ्या जेणेकरून डार्क लाईन दिसतील. आपल्याला बॉर्डर तुमची एक्सप्लोर झाली पाहिजे किंवा दिसली पाहिजे म्हणूनच आपण मुद्दामून जाड घेतलेली आहे ती. कुठे थोडा ड्राय आहे, कुठे थोडंसं कमी आहे, काही प्रॉब्लेम नाही. वन स्ट्रोकमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि सेम तुम्ही सर्कललाही करू शकता असं. कधीही पेंटिंग करताना तुमचं पहिलं कलर ड्राय झालं पाहिजे. त्यानंतरच तुम्ही हे आउटलाईन्स वगैरे करणार आहात. जर तुम्ही ओल्या कलरवरती केलात, तर तो कलर तुमचा खालचा पसरेल. आता मी हे केलेलं आहे गोल्डनमध्ये. आता आपण एक दाखवणार आहे मी तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये. ब्लॅक आउटलाईन हे छान दिसतं. आता मी इथे गोल्ड मेटॅलिक कलर दिलेला आहे. आता मी ब्लॅक कलर दाखवते. तर ब्लॅक कलरबद्दल मला सांगायचं आहे, की ब्लॅक कलर हा खूपच म्हणजे कुठेही लागला तर पटकन पसरू शकतो किंवा पेंटिंग तुमची खराबही होऊ शकते. म्हणून ब्लॅक कलर वापरताना थोडंसं काळजीपूर्वक वापरायचं आहे. मी इथे रिमूव्ह करून घेतलेला आहे ब्लॅक कलर आणि मी 000 किंवा 00चा ब्रश तुम्ही घेणार आहात आणि आपण फाईन लाईन करणार आहोत. ह्याला मला ब्रॉड लाईन्स नको आहेत. ज्यावेळेस फाईन लाईन्स पाहिजेत, बघा एकदम टिपवरती कलर घेतलाय मी आणि एकदम पेनसारखा वापर करायचा तुम्हाला. 000 आणि 0 ब्रश तुमचा एकदम छान पाहिजे, जेणेकरून ते व्यवस्थित येईल. आता अशा प्रकारे पूर्ण डे 1चं फ्रीस्टाईल पेंटिंगचं टॉपिक कंप्लीट झालेलं आहे. याच्यातच मी तुम्हाला लीफही सांगणार आहे डे 2 मध्ये. आता बघा इथे मी मेटॅलिक कलरने आउटलाईन दिलेली आहे, ब्लॅक कलरने दिलेली आहे. ही पेंटिंग कुठे-कुठे यूज करू शकता. ऑल ओव्हर साडीमध्ये तुम्ही असे फ्लॉवर्स बनवू शकता फ्रीस्टाईलमध्ये किंवा ऑल ओव्हर स्टोनवरती बनवू शकता. बॅक साइड ऑफ ब्लाउजची तुम्ही यूज करू शकता. अशा वेगवेगळ्या तुम्ही फॅब्रिक्सवरती असं पेंटिंग करू शकता. फ्रीस्टाईल आहे, छान आहे, हँडमेड वाटणार आहे ते. त्यामुळे सगळेच एकसारखे नको मी तुम्हाला तेच सांगेन. तुम्ही प्रॅक्टिस करा. परफेक्ट येत असेल काही प्रॉब्लेम नाहीये. थोडीशी प्रॅक्टिस जास्त केलीत की व्यवस्थित येतील. आता डे 2 मध्ये याला लीफ कसे बनवायचे ते तुम्ही बघणार आहात. तुम्ही हे फ्लॉवर्स बनवताना कोणती अडचण फेस करत असाल किंवा तुम्हाला जमत नसेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होतायत किंवा काय फेस करावं लागतंय. पण तुम्हाला नक्की जमेल प्रॅक्टिस करत राहा. थँक सो मच.